आज मोजून 3 आठवडे झालं तर ऍडमिशन घेऊन, पण आज आमचा दिवस उगवलेला. आज आम्ही निघालेलो कॉलेजला. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं एका कॉर्पोरेट मजदूरच्या व्लॉग मध्ये. सकाळ सकाळी सागऱ्यान सायली आलेली तर मला कॉलेजसाठी न्यायला म्हणली. तर मर्दा 3 आठवडे झालं कॉलेजला आलेला नाही, आज तरी चल. आणि ही तेजसची छत्री आहे बघा, त्याला अजून दिलेलीच नाही. कॉलेजला गेल्या गेल्या कुठे लेक्चरला बसलोय. पहिल्यांदा गेलो लायब्ररीत आणि तिथं रजिस्ट्रेशन केलं. असं आमच्या लायब्ररीत रजिस्ट्रेशन करायला लागते बघा. सागऱ्या भाई डायरेक्ट आल्यावर लायब्ररीत झोपलाच. म्हटलं सागऱ्या बाईला झोपून देऊ, उगाच त्याची झोप मोड करायला नको. कॉलेजचे लेक्चर वगैरे सपवले तर आलो कॉलेजच्या बॅक साईडला. इथं आम्ही रोजच बसतोय बघा. आणि आपला सायल्याभाऊ मल्टी स्टेटच्या एका पतसंस्थेत कामाला लागलाय, तर ते त्याच्या बिझनेस बद्दल जरा विकेशला माहिती देत होता. साहिल भाई ने नया बिजनेस शुरू किया है, तो उसके रिगार्डिंग उसको इंफॉर्मेशन प्रोवाइड कर रहा है. आणि कॉलेज सुटल्यावर घरला जाताना एक अर्धा डझन केळी घेतली. तर आणि जिमला जायच्या आधी प्री वर्कआउट मध्ये आपण 3 अंडी, 1 डाळिंब आणि 1 केळ घेतले. आणि त्यानंतर निघालेलो जिमला. तर प्रतीकचा फोन आला, भाऊ सोसायटीच्या बाहेर ये, मी पण येतोय जिमला. आणि मग तो आल्यावर आम्ही गेलो जिमला. आणि आज आपण ट्रेन करणार होतो बॅक अँड बायसेप. मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्या कारणामुळे काही जास्त जिमचा व्हिडिओ शूट केलेला नाही. जिमचा वर्कआउट सपवला, निघालोय घरला. आणि त्यानंतर पोस्ट वर्कआउट मध्ये आपण 2 चपात्या, 2 अंड्याची पोळी आणि 200 ग्राम झुणका घेतलाय. असं मोजून खायला लागतंय, तवा कुठं जाऊन मापात दिसतंय. त्यानंतर काय, आता रोजच्या ड्युटीवर जायला लागते. कॉर्पोरेट मजदूर आहे म्हणल्यावर. तोपर्यंत या पावसाने एवढा घोळ गाठला का नाही. म्हटलं आज बिना छत्रीचं जायचं मस्त, पण आता काय छत्रीचं वजबी घ्यायला लागते. छत्री न्यायला काय नाही, पण ती वल्ली झाल्यावर लॉकर मध्ये बसत नाही. मग त्याची जरा किचकिच होती, त्यामुळे नगच वाटते ती. तर चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच होतं. जाता जाता फॉलोचं बटन दाबा.